नमस्कार मित्रांनो, राज्याची अर्थव्यवस्था या विषयातील आपला हा भाग 2 असणार आहे आणि यामध्ये आपण महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र आणि पायाभूत सुविधा या टॉपिकमधील महत्त्वाची माहिती बघणार आहोत. येणारी एएमओ परीक्षा असेल किंवा संयुक्त पूर्व गट ब आणि गट क परीक्षा असेल, या दोन्ही परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. घराच्या बाजूला कन्स्ट्रक्शन काम सुरू असल्यामुळे थोडं छोटा मोठा आवाज तुम्हाला येईल, तर ते तुम्ही इग्नोर करा. तर प्रथम आपल्याला महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राबद्दल बघायचं आहे. औद्योगिकीकरणास चालना व विकासास प्रोत्साहन देण्याकरिता धोरण अवलंबणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. यामध्ये आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन जे झालं आहे महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल थोडक्यात बघायचं आहे. तर प्रथम आपल्याला महाराष्ट्रातील औद्योगिक धोरण 2013चं बघायचं आहे. इंडस्ट्रियल पॉलिसी 2013ची जी आहे महाराष्ट्राची, त्याबद्दलची माहिती बघायची आहे. 1991, 2001 आणि 2006च्या नंतर राज्य शासनाने 22 फेब्रुवारी 2013ला महाराष्ट्राचे चौथे औद्योगिक धोरण जे आहे ते प्रसिद्ध केले होते. ही तारीख लक्षात ठेवायची आहे, 22 फेब्रुवारी 2013. या धोरणाचे घोषवाक्य मॅग्नेटिक महाराष्ट्र अट्रॅक्शन अनलिमिटेड असे होते. हे धोरण 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2018 या कालावधीसाठी लागू होते, म्हणजेच 5 वर्षासाठी हे धोरण लागू होते. त्यानंतर याचे ऑब्जेक्टिव्स आहेत: देशातील औद्योगिक गुंतवणुकीस अग्रेसर स्थान प्राप्त करणे, म्हणजेच इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट करणे, इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट करणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यानंतर औद्योगिकदृष्ट्या मागास भागात गुंतवणुकीचा ओघ वाढवणे आणि रोजगारांच्या संधी निर्माण करणे हे त्याचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्स होते. त्यानंतर टार्गेट्स आहेत: वस्तू निर्माण क्षेत्र म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये 12 ते 13% इयरली वाढ साध्य करणे, म्हणजेच पर इयर ग्रोथ जी आहे ती 12 ते 13% ठेवणे. यामध्ये स्थूल राज्य उत्पन्नामध्ये म्हणजेच जी स्टेट GDP असते त्यामध्ये वस्तू निर्माण क्षेत्राचा वाटा 28% वाढवणे, 20 लाख नवीन रोजगार निर्माण करणे आणि 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे हे त्याचे टार्गेट होते. त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण आहे 2019चे. हे धोरण एकूण 6वे औद्योगिक धोरण होणार आहे इथे. याआधी 4, त्यानंतर 2013चं 5वं आणि 2019चं हे 6वं औद्योगिक धोरण आहे महाराष्ट्राचं. हे नवीन धोरण 5 मार्च 2019ला जाहीर करण्यात आले. हे धोरण 5 वर्ष म्हणजेच 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 या धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला शाश्वत विकासात चालना देणे, म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणे, एक जागतिक गुंतवणूक म्हणजेच वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट सेंटर तयार करणे, तसेच उत्पादक आणि तांत्रिक केंद्र बनवण्याचा महत्त्वाचा दृष्टिकोन या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणाचा आहे. त्यानंतर याचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे 2025 पर्यंत $1 ट्रिलियन करणे. यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, कोणत्या औद्योगिक धोरणामध्ये महाराष्ट्राचं जी अर्थव्यवस्था आहे तिचे लक्ष्य $1 ट्रिलियन करणे हे होते. त्यानंतर हा वर्ष पण विचारू शकतात, कधीपर्यंत, म्हणजेच 2025 पर्यंत. त्यानंतर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील आघाडीचे गुंतवणूक केंद्र बनविणे, उत्पादन क्षेत्रात GDPचा वाटा 25% करणे, 10 लाख कोटी गुंतवणूक आकर्षित करणे आणि 4 मिलियन रोजगार निर्मिती करणे हे या 2019च्या धोरणाचे उद्दिष्ट होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विशेष आर्थिक क्षेत्र आहेत, त्यालाच आपण सेज असे म्हणतो, म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन्स. ज्याप्रमाणे आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी MIDC असते, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याप्रकारे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये काही विशिष्ट एरियाला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून डिक्लेअर करता येतो. आणि हा कायदा जो आहे तो 2005चा आहे, स्पेशल इकॉनॉमिक झोनचा. तर राज्याने विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन धोरण हे 10 फेब्रुवारी 2006 पासून स्वीकारले. हा कायदा 5चा आहे आणि राज्याने 10 फेब्रुवारी 2006 पासून याला स्वीकार केला आहे. उद्योगांना जलद चालना देणे आणि रोजगार निर्मिती या उद्देशपूर्तीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र अधिसूचित करताना करमुक्त, तणावमुक्त आणि मैत्रीपूर्ण व्यापार धोरण अनुसरणे यावर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये काही महाराष्ट्रातील महत्त्वाचे सेज आहेत. राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज 2 हिंजवाडी पुणेला आहे. इथे IT क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्यानंतर राजीव गांधी इन्फोटेक पार्क फेज 3 मध्ये आपण पुणेला आहे, इथे पण IT क्षेत्रातील कंपन्या आहेत.
त्यानंतर लातूरला आहे तिथे कडधान्य व तेलबियांचे उत्पादन होते. कृष्णूर नांदेडला आहे तिथे औषधे आणि संबंधित उपक्रम चालतात. शेंद्रे औरंगाबाद येथे औषधे व जैवतंत्रज्ञान आहे. कागल कोल्हापूर येथे कापड व संबंधित उपक्रम चालतात. बुटीबोरी नागपूरमध्ये कापड व संबंधित उपक्रम चालतात. शेंद्रे औरंगाबादमध्ये ऑटोमोबाईल व संबंधित उपक्रम चालतात. जालनामध्ये जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी संदर्भात तिथे सेज आहे. त्यानंतर सिन्नर नाशिकमध्ये विविध वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. नांदगाव पेठ अमरावतीमध्ये बहुवस्तू उत्पादन सोबतच कापड उत्पादन म्हणजेच टेक्स्टाईल इंडस्ट्री पण तिथे स्थापन करण्यात आली आहे. इत्यादी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे संपूर्ण फॅक्च्युअल डाटा आहेत. 2 ते 3दा तुम्ही रिव्हिजन केलं तरी तुम्हाला ते लक्षात इझिली राहते. त्यानंतर मैत्री केंद्राची स्थापना आहे. मैत्री सेल्स मुंबई येथे औद्योगिक घटकांची मंजुरी प्रक्रियेचे सुलभीकरण व त्यांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी मैत्री म्हणजेच महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सहाय्य केंद्राची उभारणी केली आहे. याचे लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल. हा तुम्हाला विचारू शकता, त्याचा लॉंग फॉर्म हा लक्षात ठेवायचा आहे. 27 फेब्रुवारी 2014 रोजी मैत्री सेवा सुरू करण्यात आली आहे. तारीख पण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ऑरिक सिटी आहे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी. याची स्थापना 7 सप्टेंबर 2019 मध्ये झाली होती. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा हा एक भाग आहे. ऑरिक सिटी म्हणजे देशातील पहिले सुनियोजित ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक शहर आहे आणि हे 10,000 एकरामध्ये विकसित केले आहे. हे शहर कामावर चालत जाणे म्हणजेच वॉक टू वर्क या संकल्पनेवर आधारलेले आहे. त्यानंतर FDI आहे म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. कोणत्याही देशात किंवा राज्यात जागतिक विकास घडवून आणण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बळकट करायसाठी FDI संकल्पना खूप महत्त्वाची असते. तर नेमकं FDI म्हणजे काय? जेव्हा एखादी परकीय कंपनी म्हणजेच फॉरेन कंपनी भारतीय किंवा एखाद्या राज्यातील कंपनीमध्ये 10% पेक्षा जास्त भाग म्हणजेच त्याची जी मालकी आहे, इक्विटी आहे, ते खरेदी करते, त्याला आपण प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट आहे आणि यामध्ये जी USAची वॉलमार्ट कंपनी आहे तिने 10% पेक्षा जरी जास्त इन्व्हेस्टमेंट केली तर ती FDI मधून तिला ओळखलं जातं आणि 10% पेक्षा कमी जरी त्या कंपनीने इन्व्हेस्टमेंट केली तर तिला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. हे दोन इथे फरक लक्षात ठेवायचा आहे. FDI मध्ये 10% अँड मोर आणि FPI मध्ये 10% किंवा लेस हा फरक इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर FDIचे फायदे काय आहेत? FDI वाढीमुळे अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढते. देशाच्या निव्वळ गुंतवणुकीमध्ये वाढ होते. एखादी बाहेरची कंपनी आपल्या देशातल्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्या देशातली जी इन्व्हेस्टमेंट आहे कॅपेबिलिटी ती इझिली वाढते. नवे व्यवसाय निर्माण होतात आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होते. FDI ही स्थिर गुंतवणूक, शाश्वत गुंतवणूक असून देशाच्या लॉंग टर्म कॅपिटलसाठी महत्त्वाची असते. तर आपल्या देशामध्ये सर्वाधिक FDI प्राप्त करणारे राज्य म्हणजेच पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे, तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. 2022 आणि 23 मध्ये किती FDI प्राप्त केले करोडोमध्ये हे आपण इथे बघू शकतो. सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश म्हणजे सिंगापूर आहे, त्यानंतर मॉरिशस आहे आणि त्यानंतर अमेरिका आहे. एप्रिल 2000 पासून ते मार्च 2024 पर्यंत भारताला मिळालेल्या एकूण FDI पैकी 25% जे आहे ते मॉरिशसचा वाटा आहे आणि 24% जो वाटा आहे तो सिंगापूरचा आहे. म्हणजे सर्वात जास्त भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे मॉरिशस देशातून आणि सिंगापूर देशातून होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 2023-24 मध्ये सिंगापूर देशातून सर्वात जास्त FDI आपल्या भारताला प्राप्त झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण आहे. 1994 मध्ये महाराष्ट्राने पहिले महिला धोरण जारी केले होते. महिला धोरण जारी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, यावर प्रश्न येऊ शकतो. 2001 मध्ये 1994च्या महिला धोरणामध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि 2014 मध्ये राज्याचे तिसरे महिला धोरण हे जाहीर करण्यात आले होते. याची उद्दिष्टे काय आहेत? महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे महाराष्ट्र राज्य महिला धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच वुमन एम्पॉवरमेंट हे याचे
महत्त्वाची उद्दिष्ट आहे. महिलांचे आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन आणि सुधारित करण्याचा प्रयत्न करणे, हिंसा किंवा छेडछाडी संबंधित समस्यांचे निराकरण करून महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग करणे, महिलांना मोफत आणि कायदेशीर न्याय सहाय्य प्रदान करणे हे या महाराष्ट्राच्या 4थ्या महिला धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान धोरण 2023 मध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे 95,000 कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित होणार आहे आणि 3.5 लाख एवढ्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. 10 लाख कोटी एवढ्या निर्यातीचे लक्ष या धोरणामध्ये ठेवलेले आहे. निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट. त्यानंतर काही धोरणे आहेत, यांचे वर्ष तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 आहे. हरित हायड्रोजन धोरण 2023 आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 आहे आणि याचे अध्यक्ष कस्तुरी रंगन होते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काही लघु उद्योग आहेत, म्हणजेच काही जिल्हे आहेत ते त्यांच्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहेत, ते पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे. सोलापूरची चादर आहे. त्यानंतर नागपूरमध्ये सुती व रेशीम साड्या आहेत. येवले नाशिकमध्ये पितांबर आणि पैठण्या. इचलकरंजीमध्ये साड्या व लुगडी. अहमदनगरमध्ये सुती व रेशीम साड्या. भिवंडीमध्ये हातमाग उद्योग प्रसिद्ध आहे. एकोरी भंडारा येथे कोशा रेशीमच्या साड्या प्रसिद्ध आहेत. सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत. पैठण औरंगाबाद येथे पैठण्या व हिमरू शाली प्रसिद्ध आहे. साबडी व नागभीड ही चंद्रपूरमध्ये आहे, इथे रेशीम कापड साड्यांचा उद्योग प्रसिद्ध आहे. त्यानंतर वसई ठाणेमध्ये सुकेडी प्रसिद्ध आहे. मालेगाव जे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि इचलकरंजी जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यामध्ये हातमाग उद्योग प्रसिद्ध आहे. आणि गोंदिया, सिन्नर आणि कामठी येथे बिड्या तयार करण्याचे काम इथे केले जाते. तर हे 2 ते 3दा तुम्ही रिव्हिजन करून घ्या. डोळ्याखालून जरी तुमचं गेलं तरी हे एक्झाममध्ये आपल्याला ऑप्शनद्वारे यावर आपल्याला प्रश्न सोडवता येतील. त्यानंतरचा आपला टॉपिक म्हणजे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आहेत. याचा अर्थ म्हणजे अशा आधारभूत सुविधा ज्याच्यामध्ये कृषी आणि उद्योगांसारख्या प्रत्यक्ष उत्पादक कृतीसाठी मदतीच्या ठरतात. म्हणजेच यामध्ये आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा, ऊर्जा, सिंचन, वाहतूक, दळणवळण यांसारख्या सुविधांचा समावेश होतो. पायाभूत सुविधांचे 2 प्रमुख प्रकार पडतात इथे. एक म्हणजे भौतिक आणि दुसरं म्हणजे सामाजिक. ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, व्यापार, बँकिंग आणि विमा हे जे आहेत हे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, म्हणजेच भौतिक पायाभूत सुविधा आहेत. आरोग्य, शिक्षण, पेयजल पुरवठा, स्वच्छता हे जे आहेत हे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, म्हणजेच सामाजिक पायाभूत सुविधा आहेत. हा फरक इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारची वीज निर्मिती होते. एक म्हणजे औष्णिक असेल आणि दुसरी म्हणजे जलविद्युत असेल. वीज निर्मिती केंद्र आपण महाराष्ट्राच्या भूगोल या विषयामध्ये ऑलरेडी बघितलेले आहेत. त्यानंतर न्यू अँड रिन्युएबल एनर्जीमध्ये स्थापित क्षमतेनुसार कर्नाटक हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडू आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे आणि महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. भारतमाला परियोजना ही 31 जुलै 2015ला सुरू करण्यात आली होती आणि याद्वारे देशातील प्रवासी आणि मालवाहतुकीची क्षमता वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. 31 मार्च 2022 रोजी राज्यातील लोहमार्गाची कोकण रेल्वेसह एकूण लांबी 6,242.14 किलोमीटर होती व ती भारतातील एकूण लांबीच्या 9.2% आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. स्टेटमेंट हा महत्त्वाचा आहे इथे. त्यानंतर कोकण रेल्वे योजना आहे. हिचा प्रारंभ मार्च 1990 मध्ये झाला. कोकण रेल्वे महामंडळाची नोंदणी जी आहे ती 26 जुलै 1990 मध्ये झाली आहे. कोकण रेल्वेचे काम पूर्ण हे 26 जानेवारी 1998 मध्ये झालं. कोकण रेल्वे ही रोहा आणि मंगलोर या स्टेशन दरम्यान चालते. हिची एकूण लांबी 760 किलोमीटर आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये हिची एकूण लांबी 378 किलोमीटर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कोकण रेल्वेच्या सर्वाधिक लांबीचा बोगदा करबुडेजवळ आहे 6.5 किलोमीटर. सर्वाधिक लांबीचा पूल शरावती नदीवर आहे 2.064 किलोमीटर आणि सर्वात उंच पूल हा रत्नागिरीजवळ पानवल नदीवर होणार आहे 64 मीटरचा. तर ही फॅक्च्युअल माहिती तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. एकदा प्रश्न याच्यावर चुकून पण आला तरी तुम्हाला हा सुटणार आहे.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आहे, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MSRDC. हिची स्थापना 1996 मध्ये झाली आहे. उद्देश म्हणजे खाजगी क्षेत्राच्या सहानुभूतीतून प्रामुख्याने रस्ते व तत्सम पायाभूत सुविधांचा विकास करणे हे त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आहे, MSRTC. हिची स्थापना जून 1948 मध्ये झाली आहे. हिचा उद्देश आहे राज्यात रस्ते वाहतूक सेवेची कार्यक्षम, पुरेशी आणि किफायतदार आणि योग्यरित्या समन्वय प्रणाली पुरवण्याबरोबरच खेड्यांना शक्य तितक्या जवळ सेवा पुरवणे हे महामंडळाचे ध्येय आहे. आपण ST बसने प्रवास करतो लालपरी, ती MSRTC मार्फत चालवली जाते. त्यानंतर MMRDA आहे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. याची स्थापना 26 जानेवारी 1975 झाली आणि हिचा कायदा जो आहे तो 1974चा आहे. याचा उद्देश आहे जनतेला चांगल्या नागरी पायाभूत सुविधा पुरवणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा सुधारणे. त्यानंतर महाराष्ट्रातील रस्ते आहेत, रोडवेज आहेत. रस्त्यांचे जाळे व विकासासाठी पुढील यंत्रणा कार्य करीत आहेत, म्हणजेच राज्य शासनाचा PWD डिपार्टमेंट असेल, MSRDC असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, वन विभाग असेल, MIDC असेल, सिडको असतील इत्यादी. यामध्ये MIDC स्थापना जी आहे ती 1961च्या कायद्यानुसार झाली आहे. म्हणजेच MIDC जो ॲक्ट आहे तो 1961चा आहे आणि जी MIDC स्थापना आहे ती 1 ऑगस्ट 1962 मध्ये झाली 1961च्या कायद्यानुसार. याचं लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारतात रस्त्यांच्या एकूण लांबीमध्ये महाराष्ट्र हा पहिला क्रमांक आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आहे, कर्नाटक आहे. राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक लांबी महाराष्ट्रामध्ये आहे. राज्य महामार्गाची सर्वाधिक लांबी ही महाराष्ट्रामध्ये आहे. देशातील रस्त्यांच्या घनतेबाबत अनुक्रमे पहिला क्रमांक महाराष्ट्र येतो, दुसरा कर्नाटक, तिसरा केरळ, चौथा गोवा ही राज्ये आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच नॅशनल हायवे. आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त वाहतुकीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पुणे बेंगळुरू महामार्ग आहे. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे, म्हणजेच हिला 100% जे फंडिंग आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत मिळते आणि ही योजना 2000 पासून सुरू करण्यात आली आहे. याचे उद्देश म्हणजे रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्याने जोडणे. त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे. याचे उद्देश आहे रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे आणि अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारणे. याची सुरुवात 2015-16 पासून झालेली आहे. त्यानंतर काही रस्ते योजना आहेत. नागपूर योजना जी आहे 1943 ते 1963 मध्ये होती. बॉम्बे योजना जी आहे 61 ते 81 दरम्यान होती. लखनौ योजना जी आहे 1981 ते 2001 पर्यंत होती आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प हा 1999चा आहे. त्यानंतर काही मेट्रो प्रकल्प आहेत. महाराष्ट्रामध्ये 3 मेट्रो प्रकल्प आहेत आणि नाशिक इथे नियो मेट्रो हा प्रकल्प प्रस्तावित आहे. सर्वात पहिले मुंबई मेट्रो आहे. MMRDA मार्फत हिचा विकास होत आहे. हिची मान्यता 2004ला मिळाली आणि एकूण 172 किलोमीटर लांबीची ही मेट्रो असणार आहे. त्यानंतर नागपूर मेट्रो आहे. हिची लांबी 38.22 आहे किलोमीटर. यामध्ये 38 स्थानके असणार आहेत आणि या मेट्रोला मान्यता 2014 मध्ये मिळाली आहे. पुणे मेट्रो प्रकल्प आहे 33.28 किलोमीटरचा आणि याला मान्यता 2012 मध्ये मिळाली आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यावर तुम्हाला प्रश्न एक्सपेक्टेड असू शकतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मार्ग 701 किलोमीटर लांब आहे. हा महामार्ग मुंबई ते नागपूर दरम्यान असून या 2 शहरांना आता 8 तासात गाठणे शक्य होणार आहे. नागपूरपासून तर या मुंबई शहरापर्यंत हा समृद्धी महामार्ग असणार आहे. हा 8 लेन महामार्ग असणार आहे आणि याने 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावातून जाणार आहे. 10 जिल्हे कोणते? नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे असे 10 जिल्हे या समृद्धी महामार्ग हायवेने जोडले जाणार आहेत. हा महामार्ग औद्योगिक ठिकाणांना पण जोडणार आहे. त्यामध्ये नागपूरचं बुट्टीबोरी असेल, वर्धा, अमरावती, जालना, औरंगाबादचं चिकलठाणा असेल, औरंगाबादचं शेंद्रा असेल
वाडूज असेल, नाशिकमधलं सिन्नर असेल इत्यादी जी इंडस्ट्रीयल एरिया आहेत यांना पण हा महामार्ग जोडणार आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पायाभूत सुविधामधील काही 2 ते 3 पॉईंट राहिलेले आहेत ते नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत. आणि सोबतच राज्याच्या आर्थिक विकास, सेवा क्षेत्र आणि इतर जी मिसलेनियस माहिती आहे ते पण आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर भाग 4मध्ये महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे असेल किंवा बजेट असेल, हे 2 आपण पॉईंट बघणार आहोत. आणि तिथे आपलं जे मिनिमम तुम्हाला इकॉनॉमी पाहिजे आहे एक्झामसाठी ते तिथे संपणार आहे. आणि त्यानंतर आपण हिस्ट्री या विषयाचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते कव्हर करणार आहोत. शॉर्ट नोट्सची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे.